नाश्त्यासाठी झटपट होणारी आणि एकदम टेस्टी लागणारी रेसिपी म्हणजे रवा आप्पे. एका भांड्यामध्ये मी 2 वाटी बारीक रवा घेतला. रवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 4 ते 5 चमच दही आहे ना फेटून टाकलं आणि दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स केल्या. थोडंसं मिडियम बॅटर हवं म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलं गरजेनुसार. व्यवस्थित असं मिक्स करून ना छान हे ना 10 ते 15 मिनिट झाकून ठेवलं. त्यानंतर मी काही व्हेजिटेबल्स कट केल्या. एक कढई घेतली, तिच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि नंतर जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली. फोडणी देऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला मीडियम साईजचा कांदा टाकला. कांदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा आहे. ह्या ज्या भाज्या आहेत ह्या डायरेक्ट आपण कच्च्यासुद्धा टाकू शकतो, पण थोड्याशा परतून घेतल्याने ह्याला खूप छान अशी टेस्ट येते. नंतर कांदा परतल्यानंतर एक बारीक कट केलेला टोमॅटो, एक बारीक कट केलेली शिमला मिरची आणि एक किसलेलं गाजर मी टाकलं. गाजर जर एकदम बारीक बारीक कट केलं तरी चालेल, पण असं किसलेलं मुलं खूप छान प्रकारे खातात म्हणून मी किसून टाकलं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. सगळं व्यवस्थित परतून दिलं. नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्यांची एक पेस्ट बनवली आणि सगळं व्यवस्थित परतून झाल्यावर ना जे रवा होता ना त्याच्यामध्ये मी हे सगळं टाकलं. पुन्हा व्यवस्थित सर्व मिक्स केलं. थोडंसं गरज असली तर पाणी टाका, नाही तर पाणी टाकायची गरज नाही. बरं, वरून थोडीशी हळद आणि धने पावडर टाकायला मी विसरले होते म्हणून आत्ता टाकली. तुम्ही फ्राय करतानासुद्धा टाकू शकतात. छान असं पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसवरनं आप्पे पात्र जे आहे ना ते एकदम गरम करायला ठेवलं. छान ते गरम झाल्यानंतर सगळ्याला मी तेल लावून घेतलं. थोडंसं तेल टाकलं आणि चारी साईडने असं पसरून दिलं. नंतर जे बॅटर आपण बनवलं होतं ना आप्याचं, ते एक चमच करून सगळ्या ह्याच्यामध्ये मी टाकून दिलं आणि हे जेव्हा भाजताना ना आपल्याला गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे. मीडियमपेक्षा पण थोडंसं कमी केलं तरी चालेल आणि हे छान आपल्याला एका साईडनी 5 ते 6 मिनिट भाजून द्यायचं. ते छान भाजल्यानंतर आणि एकदम कवर करून ठेवायचं, झाकण ठेवायचं वरून. नंतर व्यवस्थित भाजलं ना ते इझिली असं निघतं आणि दुसऱ्या साईडनी पलटी मारायचं आपल्याला. ते पण दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला एकदम मीडियम गॅसवर छान असं भाजून द्यायचं. तुम्ही बघू शकता माझे आप्पे खूप मस्त असे भाजले होते आणि नंतर आपण खायला हे सर्व करायचे. मी केचपबरोबर सर्व केले. तुम्ही खरं एकदा ट्राय करा, खूप टेस्टी होती. बाय.